नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आईच्या रेसिपी या चॅनलवर। आज आपण मस्त खमंग असे मेथी वडे बनवणार आहोत। खूप छान आणि टेस्टी हेल्दी असे आणि खूप छान असेही लागतात। खूपच मस्त असे होतात ते। आणि आपण याच्यात 3 प्रकारचे पीठ वापरून आपण हे मेथी वडे तयार केलेले आहेत। चला तर मग बघूया मेथी वडे कसे बनवले आणि त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत आणि कुठले 3 प्रकारचे पीठ आपण याच्यात वापरलेले आहेत। चला मग बघूया। चला तर मग बनवूया आपण मेथी वडे। मेथी वडे बनवण्यासाठी मी इथे मेथी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। आपण हिला धुवून बारीक करून घेणार आहोत। आणि मेथी वडे बनवण्यासाठी आपण घेणार आहोत इथे 5-6 हिरव्या मिरच्या। जेवढं आपल्याला तिखट हवं असेल त्याप्रमाणे मिरच्या घ्या। आणि लसूण घेतले मी ते 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात। अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला, त्याला बारीक करून घ्यायचा, अख्खा टाकायचा नाही। कोथिंबीर, अर्धा चमचा धणे घेतले। अशा पद्धतीने आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता ही मेथी मी धुवून घेणार आणि व्यवस्थित अशी आपण हे बारीक करून घेणार आहोत। 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत बघा। या ठिकाणी मी घेतलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी, लहान वाटी आहे। आणि इथे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे। आणि आपण इथे घेतलेलं आहे बेसन पीठ। याच्यात आपण टाकून घेणार आहोत हळद, अर्धा चमचा ओवा घालायचा। ही बघा लसूण मिरची आहे, ही आपण ही टाकून घेणार आहोत। तेल टाकून घेणार आहोत थोडं। आणि आपण बारीक करून घेतलेली मेथी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आधीच पाणी नाही टाकायचं, कारण मेथीमध्ये पाणी असतं। आपण साईडला थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे। कारण हाताने केलं ना मिक्स तर व्यवस्थित होतं। आपण याच्यात उरवलेलं हे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। हे पूर्ण पीठ मी इथे टाकून घेणार आहे। हातावर थोडं तेल घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपला पिठाचा गोळा तयार होतो। मी अजून याच्यात पाणी घातलेलं नाही आहे। व्यवस्थित आपण याचा गोळा करून घेणार आहोत। बघा अगदी व्यवस्थित आपला गोळा तयार झालेला आहे। आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। तेल लावून घ्यायचं हाताला, म्हणजे चिपकत नाही। आणि दाब देऊन अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपण हे सर्व वडे तयार करून घेतले। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे।
आता एक एक वडे आपण त्याच्यात सोडणार आहोत. सावकाश सोडायचे, नाहीतर अंगावर तेल उडण्याची शक्यता असते. बघा, मस्त असे आपले खमंग तळले गेले. ती मस्त झालेत बघा. अगदी कुरकुरीत असे आपले वडे तयार होतात. तुम्हाला जर टोमॅटो सॉस बरोबर खायचे असतील तर त्याच्याबरोबर खाऊ शकतात. असेही खूप छान लागतात. पराठेपेक्षा हे वडे खूप मस्त लागतात. आणि 3 प्रकारचे आपण याच्यात पीठ वापरलेलं आहे, म्हणून गॅस थोडा मध्यमच ठेवायचा, नाहीतर वरती तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. म्हणून मध्यम आचेवरच हे आपण तळून घ्यायचे आहे. बघा, मस्त असे आपले हेही तळले गेले. बघा, ह्या ठिकाणी मस्त आपले असे खमंग वडे झाले, मेथी वडे. आपण तोडून बघूया. बघा, आतमध्ये हिरवे, खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही पण बनवून बघा आणि खाऊन बघा. कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.